इनफॅक्ट मला एक तर चालायचा कंटाळा, मी खूप आळशी आहे आणि मी यांना वारीत म्हटलं मी फार चालणार नाही आहे. पण ती वारी चालत गेली. बरं ते मग गाडीतनं पुढे यायचे कॅमेरा, मी ते मला कुठून शूट करतेही माहिती नव्हतं. अशा वेळेला आपल्याला इरिटेट व्हायलाच म्हणजे अजून का नाही, किती वेळ चालायचं आहे. पण त्यातनं मी एवढा हे झालो ना की मला काही पडलीच नव्हती. आय वॉज वॉक अबाउट 5-6 किलोमीटर्स. मी म्हटलं तेल लावत गेलं माझं डाएट आणि मी आपल्या शॉर्टसाठी म्हणून खाल्लं मी 3 वेळा घेऊन खाल्लं. म्हणजे मी आयुष्यात एवढी चांगली मिसळ खाल्ली नव्हती. सुपरहिटची हिस्ट्री जी मराठीची तपासायला गेली ना, तर ज्या काळात अत्यंत आर्थिक गणित गडबडलेलं होतं, अशा वेळेला मराठी सिनेमाला तारणारा एक सिनेमा आला, मी शिवाजीराजे भोसले बोलतो. नाही, सगळ्यात आधी आला दे धक्का. दे धक्का. येस, त्याने ओव्हरऑल कॉर्पोरेटलाही तितकंच हे दिलं, स्टॅबिलिटी दिली. तर पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणून ज्या वेळेला आपण बघतो, तर त्यावेळेला मी शिवाजीराजे भोसले बोलतो एव्हरेस्टसाठी आणि तुझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं पर्व होतं. त्याचा दुसरा भाग आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दलची चर्चा प्रचंड कानावर आहे आणि मे मध्ये शूटिंग सुरू होतं असं कळलं. नाही, आपण त्याचं एक वेगळं करू ना. खरंच म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळं करायला मला खूपच आवडेल. पण सध्या माझं कॉन्सन्ट्रेशन आहे देवमाणूस आणि पिक्चर खरंच एक वेगळा सिनेमा झाला, चांगला झालाय. पण ते वारीतलं चालणं आणि त्यांच्याबरोबरचं मिसळ खाणं वगैरे फार मला मजा आली. म्हणजे मला इनफॅक्ट मला एक तर चालायचा कंटाळा, मी खूप आळशी आहे आणि मी यांना वारीत म्हटलं मी फार चालणार नाही आहे. पण ती वारी चालत गेली. बरं ते मग गाडीतनं पुढे यायचे कॅमेरा, मी ते मला कुठून शूट करतेही माहिती नव्हतं. म्हणजे चल थोडं चालूया. काय होतं अशा वेळेला आपल्याला इरिटेट व्हायलाच म्हणजे अजून का नाही, किती वेळ चालायचं आहे. पण त्यातनं मी एवढा हे झालो ना की मला काही पडलीच नव्हती. आय वॉज वॉक अबाउट 5-6 किलोमीटर्स. तू डाएटवर वगैरे होतास? डाएट होता, पण तरी शूटिंगला डाएट होत नाही रे, प्रॉब्लेम तो होतो. आणि मी आलो डाएट म्हटलं तर मी तिकडे त्यांनी सकाळी नाश्ता लावला आणि मला ते 16 तास पाळायचे होते. मला टाईम होता 11 वाजता खाण्याचा आणि त्यांनी सकाळी 8-7:30ला नाश्ता लावला. मी म्हटलं रे मी तर ते बसले सगळे खालीच, छान आणि वातावरण पण मस्त होतं थंड. त्यांनी मिसळ आणली तर मी यांना म्हटलं मी आता नुसतं बघत बसतो मिसळ करण्याचा. तो त्यांचा जो त्या वारीचा जो लिडर होतो म्हणाला सर खा ना. म्हटलं नाही होतं. त्या म्हणा नाही बरं आहे होय. तर मला इतकं वाईट वाटलं. त्याला वाटलं मी हे असेच कुठेतरी हायजीन नाही. मी म्हटलं तसं नाही हो. म्हटलं मी माझं हे आहे मी बघा म्हणे. तर मी म्हटलं तेल लावत गेलं माझं डाएट आणि मी आपल्या शॉर्टसाठी म्हणून खाल्लं मी 3 वेळा घेऊन खाल्लं. म्हणजे मी आयुष्यात एवढी चांगली मिसळ खाल्ली नव्हती. सी आय थिंक दॅट इज बिकॉज ऑफ द ते ज्या ह्यानी येतात ना त्याच्यात. मग किती वाजता उठून बनवलं असेल त्यांनी? 4 वाजता म्हणजे जवळजवळ 200 लोकांसाठी. त्या 200 लोकांसाठी इतकी ब्रिलियंट मिसळ बनवली ना तिने, वॉज आउटस्टँडिंग. त्यामुळे कुठेतरी ना, आणि बरं मी 5-6 किलोमीटर चाललो. मी स्ट्रॉंग हिंदू आहे त्यामुळे, आणि विठ्ठल म्हणजे माझा असा यार आहे. म्हणजे असं सॉरी म्हणजे असं नाही देवच येतो, पण मी आय ट्रीट हिम लाईक अ फ्रेंड. म्हणजे मी कधी उठतो आणि पंढरपूरला जातो. तर ते माझं एक स्पेशल बॉन्ड आहे विठ्ठलाशी. तर ते कदाचित त्यामुळे चाललो असेल 5-6 किलोमीटर. आणि मला म्हणजे माझे काय म्हणतात ठराविक जे देव आहेत ना, माझे गणपती, म्हणजे हे ऑल आर माय फ्रेंड्स. मी बोलतो त्यांच्याशी, गप्पा मारतो. म्हणजे आपलं सुखदुःख सांगायची असतं तरी बाकी काय नाही. म्हणजे ते तर एक तर शंकरराव, विठ्ठल, गणपती हे आपले. अरुण कोलटकरांची जी ओळ आहे ना की विठोबाशी आपली डायरेक्ट ओळख नाही. मी तुकोबांना ओळखतो आणि तुकोबा आणि विठ्ठलाचं नाही, माझं विठोबाशी तसं आहे की जसं आमची कुळदैवत आहे गोव्याला. म्हणजे किती म्हणजे मी गोव्याला गेलो की पहिलं तिकडे जाईन आणि मग मी गोव्यात शिरेन. वा. आणि निघताना परत एकदा जातो. कुठेतरी ना ते एक पॉझिटिव्हिटी मिळते. आपण म्हणतो ना, मला म्हणतात की तू बिलिव्हर आहेस तू. हे एथिस्ट लोक म्हणतात की कुठे देव. म्हटलं तुम्ही शोधत नाही त्याला, मी शोधतो आणि मला सापडला आहे. तुम्हाला नाही सापडला दॅट आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू की तुम्ही शोधा. आणि की माझ्या देवाशी तुमचं इंट्रोडक्शन करून देणार नाही मी. तो मला सापडला आहे, तुमचा तुम्ही शोधा. क्या बात आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या.
न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.